नमस्कार मंडळी, आज आपण आले कोकणातील अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा परशुराम मंदिरात चिपळूणमध्ये. हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर यामागे खूप मोठा इतिहास आणि श्रद्धा जोडलेली आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण मंदिराचा इतिहास, सुंदर परिसर, निसर्ग आणि इथली खास माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही निघालो चिपळूणमधल्या परशुराम मंदिराकडे आणि हा चारी बाजूनं हिरवळ आणि हा निसर्ग कोकणातला खरंच इतका भारी वाटत होता. तर तुम्ही बघू शकताय. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत परशुराम मंदिरात. तर मंदिरात प्रवेश करतात तिथलं हे वातावरण बघा. हा कच्चा रस्ता आहे आणि पुढे गेल्यावरती तुम्हाला खरंच तर इतकं भारी वाटेल बघायला. तर आम्ही जरा थोड्या अंतरावरती चालत गेलो. हा कच्चा रस्ता असल्यामुळे थोडंसं गाडी पाठीमागे लावावी लागली. चौघ पहिल्यांदा आलो. ते बोर्डवरती लिहिलं आहे सर्व मंदिराकडे कसं आणि कुठे जायचं. आणि ह्या पायऱ्या उतरून आम्ही खाली निघालो होतो. आणि ह्या विटा तुम्हाला बघाल तिकडे तिकडे तुम्हाला घरं पण सगळी जांभेच्या विटाचे दिसतील तुम्हाला. आणि समोरच गाईचं दर्शन झालं. आम्हाला वाटलं आता मारते, पण खरंच ती बिचारी शांत निघून गेली. आणि फायनली आम्ही इथे पोचलो मंदिरात. तर इथे भक्त निवास, प्रसादालय असं सर्व आहे इथे जवळच. आणि पूजेचं साहित्य वगैरे जे काय आपल्याला पाहिजे असेल ते इथे भेटून जातं. तर आम्ही चप्पल वगैरे काढलं तिथे आणि आतमध्ये गेलो. तर तुम्ही इथे परिसर इथला बघू शकता. तर आपण इथलं थोडंसं जाणून घेऊया इथली माहिती थोडीशी. तर भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. असं म्हटलं जातं की परशुरामांनी आपल्या बाणाने समुद्र मागे हटवून कोकण भूमी निर्माण केली, म्हणूनच कोकणात त्यांना विशेष मान दिला होता. तर हे चिपळूणमधलं हे मंदिर खूप प्राचीन आणि ऐतिहासिक मानलं जातं. हे मंदिर साधारण खूप म्हणजे जुनं आहे. आणि हे मंदिर तुम्ही खरं बघू शकता. इतकं मोठं मंदिर आहे. आजूबाजूचा परिसर पण खूप मोठा आहे. आणि इथं आतमध्ये मेन मंदिर आहे. तर हे मंदिर जागृत देवस्थान असून इथे परशुरामांच्या मूर्तीसोबतच रेणुका मातेचे पण मंदिर आहे. आणि हे मंदिर वशिष्ठी नदीच्या काठावर आहे. तर तुम्ही बघू शकता मंदिराच्या भिंती दगडाच्या आहेत आणि त्याच्यावर काम केलेलं आहे, कोरीव काम असं केलेलं आहे. आणि मंदिराच्या पाठीमागेच परशुराम कुंड आहे, तुम्हाला मी दाखवते. तर त्याला बाणगंगा तलाव तयार केला होता, म्हणून याला परशुरामांनी आपल्या बाणाने हा. तर मुलांना यात दिसले मासे आणि त्यांना खूप मजा वाटत होती बघायला खरं तर. तर इथे आम्ही फोटो वगैरे क्लिक केले आणि थोड्या वेळ थांबलो. खरंच मंडळी, इथे आल्यावरती खूप पॉझिटिव्ह फील येतं. खूप पॉझिटिव्ह वाईज मिळून जातात. आणि गर्दीपासून दूर शांत वेळ घालवायचा असेल तर हे परफेक्ट प्लेस आहे. फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत एकदा तरी इथे नक्की या. तर हा इथून वरतून निघतानाचा तुम्ही म्हणजे इव्हिनिंगचा व्ह्यू आहे हा. तर तुम्ही बघू शकता ही नदी. आणि इतकं भारी वाटत होतं खरं. थोड्या वेळ आम्ही तिथेच थांबलो. आणि घाट असल्यामुळे बारीक अरुंद रस्ता आहे खरं तर इथे. तर तुम्ही नक्की या इथे. आणि तुम्हाला हा आजचा परशुराम मंदिर चिपळूण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.